काल आम्ही पाहिलं. मॅच कडे जाऊया आपण, करूया डावाला सुरुवात. अगदी केटीएम प्रीमियर लीग मध्ये 40+ खेळाडू म्हणून खेळताना ज्यांना अगदी एक दुखापत झाली आणि सध्याच्या काळामध्ये आज देखील या मैदानावर ज्यांचा आवाज कदाचित आपल्याला पाहाव्यास सुरुवातीच्या म्हणजे 5ही दिवसामध्ये पाहाव्यास मिळाला असता, असे आमचे शिवसंकल्प समालोचक असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष आमचे राजेंद्र भगत सर यांच्याकडून देखील या सामन्यासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. चिरनेर संघासाठी शुभेच्छा आल्या आहेत. वरूया संयम गरज सरांकडे. पहिलाच बॉल ऑन साइडला, रुचिकाच भविष्यवाणी करण्यासाठीच बसलेत. बॉल चाललाय सीमा पार, षटकार. विशाल भोईरचा विशाल स्ट्रोक, पहिल्याच बॉल वरती धमाकेदार सुरुवात. षटकारनं अकाउंट ओपन केलंय, भव्य स्वागत केलंय विवेक हातनोळकर याला आपण पाहू शकतो. त्याच्या विरोधात आक्रमण, पहिला बॉल षटकार. ओ दुसऱ्या बॉल वरती उत्तर आहे विवेकचं. चांगला बॉल, चांगली गती. मनीष चिर्लेकर चिरनेरचे जे आले असतील तर त्यांना मी विनंती करतो यावं आपण. एक उत्तम स्कोरर आहेत आणि सध्या बॉलिंग करतायत विवेक. सोनारीची स्पर्धा आम्हाला आठवते जिथे 2 व्हीलर स्कूटी ज्या खेळाडूंना मालिकावीर साठी जिंकली. फुल टॉस बॉल ऑन साइडला वळवला, खेळाडू पोहोचतायत. ऋषी त्या ठिकाणी तैनात आहे, पण तो 2 धावा घेण्याचा मैदानामध्ये चान्स होता. सुदैवाने पोहोचलेत खेळाडू, 2 धावा मिळतील आणि 2 धाब्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती 3 बॉलच्या अखेरीस 8 धावा लागल्यात. महागणपती चिरनेर या नावाने संघ खेळतो आणि त्यांच्या विरोधात आज आपण स्वर्गीय बाहुबली 11 कोहली संघाला पाहतोय. नितीन नाईक या नावाने हा संघ खेळत असताना 3 बॉल मध्ये 8 धावा. समोर टाकलाय बॉल, ऑन द राईज केलाय, बॉल निघालाय मागच्या दिशेनं, सीमारेषेचा वेध घेतलाय. खेळाडू तैनात आहेत, धावा मिळतील 2 धावा. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट्स. सुरुवातीला विशाल भोईरचं आपण कौतुक करूया. 4 बॉल मध्ये आतापर्यंत विशालनं 10 धावा जमा केल्यात. भव्य दिव्य स्पर्धा. पनवेल तालुक्यातील खेळाडू असतील, पेण तालुक्यातील खेळाडू, उरण तालुक्यातील आणि एवढंच नव्हे तर भिवंडी अर्थातच ठाणे जिल्ह्यामध्ये देखील या स्पर्धेची चर्चा सुरू आहे. कारण उद्या परवाच्या दिवसामध्ये आय थिंक नवापाडा भिवंडीचा संघ हा संघ देखील खेळताना पाहायला मिळेल आणि या स्पर्धेची चर्चा राहिले. पांदिवे 11 पांदिवे विशेष आयोजकांचं मी कौतुक करेन कारण एवढं मोठं आयोजन सोपं नव्हतं. जेव्हा आम्ही या क्रीडांगणामध्ये पोहोचलो, आयोजकांनी सांगितलं की स्पर्धा भरवत असताना आम्हाला क्रीडांगणाला बराच मेहनत घ्यावी लागली. विशेष कौतुक करूया आयोजक कमिटीचं. यॉर्कर बॉल डायरेक्ट हिट. बॉल पकडता आला नाहीये, त्यामुळे रन्स मिळेल. एक धाव, एका धाब्याने धाव फलक. 11 वरती बिनबाद. महागणपती चिरनेरच्या विरोधात ही सुरुवात. विवेक हातनोळकर हा देखील एक जिद्दी खेळाडू आहे. जेव्हा तो क्रीडांगणामध्ये उतरतो त्याचं अग्रेशन, त्याची ऊर्जा नेहमी आम्ही पाहतो आणि या गोष्टी कराव्या लागतात रुचिक तुम्हाला. कारण जेव्हा तुम्ही ग्रामीण फॉर्मॅट मध्ये खेळता, गावच्या खेळाची निराळी मजा असते. गावच्या क्रिकेटला तुम्हाला काहीतरी वेगळं पण दाखवावं लागतं आणि सध्या तरी ग्रामीण फॉर्मॅट मध्ये विवेक या नावाची चर्चा सुरू आहे. मालिकावीर 2 व्हीलर स्कूटी जिंकली, केटीएमच्या स्पर्धेमध्ये सायकल जिंकली. दांडी गोल, पहिलाच बॉल समीर भोईरला शून्यावरती परतावलाय. मोठा धक्का लागलाय कोहली संघाला. फलंदाज समीर भोईर, क्लीन बोल्ड. भक्ती धर्मातले होते. आता कॉलेज जीवनामध्ये ज्यांनी प्रचंड मजा केली असे आमचे डीजे रॉकी बाय, स्वागत आहे आपलं. आमच्या मॅडीचे शिष्य आहेत. मॅडीने घडवलेले शिष्य नेहमीच समाजामध्ये वेगळं स्थान निर्माण करतात आणि इथे रॉकीचं आम्ही विशेष कौतुक करू. आज एंटरटेनमेंट करते रॉकी. काल आमच्या समेत मॅडी दादरपाड्याच्या स्पर्धेमध्ये होते. काल मजा केली संपूर्ण मॅडीने देखील. दादरपाडा संघ जिंकला आणि आता सध्या रॉकी आमच्या सोबत जोडलेत. वातावरण गरम, दुपारचं सत्र सुरू आहे. आता मैदानाच्या आतमध्ये फटकेबाजी देखील तशी व्हायला हवी. धावफलकावरती 11ला 1 विकेट, 5 षटकांची मॅच. या विभागामध्ये कॉमेंट्री करण्यासाठी आय थिंक 2 वर्ष अगोदर पोहोचलो. मोकाशी चषक पांदिवेचाच चषक होता आय थिंक आणि
क्रीडांगण धोंडू काकाचं होतं. ती देखील स्पर्धा मोठी होती. त्या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा या विभागामध्ये कॉमेंट्री करण्याची संधी मिळाली. प्रचंड प्रेम आयोजकांचं मिळालं आणि ह्या वर्षी देखील जसा पहिल्या दिवशी मी पोहोचलो, आयोजकांचं जे प्रेम पाहायला मिळालं, ते प्रेम सातत्याने राहू द्या ही अपेक्षा तुमच्याकडून करेन. कारण या विभागामध्ये बऱ्याचशा स्पर्धा आम्ही पाहतो, मोठ्या मोठ्या स्पर्धा, प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. आय थिंक वलपला स्पर्धा सुरू होती प्रवीण टिंबे यांची, ज्यांनी वलप येथे आम्हाला अनाउन्समेंट केलं. परंतु तिथे जाण्यापेक्षा मी आमच्या विभागामध्ये ज्या स्पर्धेमध्ये उरण पूर्व विभागामध्ये इच्छा होती ती पूर्ण झाली. या स्पर्धेमध्ये जे स्वप्न पाहिलं, मोठी स्पर्धा, नामांकित स्पर्धा, आणि तुम्ही जे माझ्यावरती विश्वास दाखवले तब्बल 3 दिवस, त्याबद्दल विशेष आभार व्यक्त करेन. धाव फलकावरती नजर टाकूया. 11ला 1 विकेट, सध्या तरी 5-1 पाहायला मिळतात. 1-1-1-1 1.1 बॉलचा खेळ. 11ला 1 विकेट. ऋषी दमदार बॉलिंग करतायत. कमी गतीने टाकलाय, रुचिकच्या भविष्याला आता तोडून टाकलाय. बॉल चाललाय सीमा पार, डीप मिड विकेट, बाउंड लाईनच्या पलीकडे तडाखा, षटकार. तिकडे आमचे ते चिरनेरचे खेळाडू आहेत. 50-50 त्यांचा लकी नंबर. आपले सुजल पोपेरकर यांना आपण पाहू शकता. आज त्यांचा वाढदिवस देखील आहे. त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. जेव्हा मी रांजणपाडा प्रीमियर लीग मध्ये पोहोचतो तेव्हा नेहमीच 50-50 या नावाने संघ ते पुरस्कृत करत असतात आणि त्यांच्यासाठी एक संगीत डीजेच्या माध्यमातून षटकार आलाय. धाव फलक कोहली टीमचं 17 वरती पोहोचलंय. 1.2 बॉलचा खेळ. आज स्पर्धेमध्ये दिग्गज खेळाडू येत आहेत. पण तुम्ही तर म्हणेल प्रेक्षकांची गर्दी वाढणार आहे ती म्हणजे कदाचित उद्याच्याच दिवसामध्ये, उद्या परवा या 2 दिवसामध्ये प्रचंड गर्दी तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. आयोजकांनी क्रीडांगण बनवलंय. एवढं सोपं नव्हतं क्रीडांगण. रुचिक प्रचंड मेहनत घेतली. बॅटची एज, कॅचची संधी पकडलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतात. राकेश पोपेरकर, राकेश त्या ठिकाणी पाहायला मिळाले. टिपलाय कॅच. दुसरा धक्का. नाईक मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. टी शर्ट वरती तुम्ही पाहू शकता मिस यू नितीन हे नाव फार मोठं राहिलं सातत्यानं. नितीन नाईक म्हटलं तर बाहुबली विभागामधला या गावचा, जो आज आपल्यामध्ये नाहीये, पण तो सातत्यानं त्याच्या आठवणीला उजाला देणारा संघ आणि आज कामगिरी चांगली व्हायला हवी या दृष्टिकोनातून आता कॅप्टन मुकेश मैदानाच्या आतमध्ये. अनुभवी खेळाडू आहेत, प्रदीर्घ अनुभव, अनेक वर्ष क्रिकेट खेळल्या नितीन देखील. नितीन तदनंतर मुकेश यांनी, आणि मुकेश आता आलेत. त्यांच्या बॉडीचा विचार केला तर अगदी फिट तंदुरुस्त खेळाडू, मजबूत शरीर यष्टीचा खेळाडू, उंच तगडा, आणि त्याच्या समोर आहेत ऋषी यांचं कौतुक करूया. षटकार आला पण त्याच्यानंतर विकेट घेण्यामध्ये ते यशस्वी राहिलेत. त्या गोष्टी कराव्या लागतात गोलंदाजांना जेव्हा दबाव वाढतो. 6 धावा दिल्यात, 1 विकेट घेतले. ओ इथे फटका आलाय का? फटका फसलाय की काय? क्षेत्ररक्षक तैनात आहे. फलंदाज मुकेशला भोपलाही फोडू दिला नाहीये. आल्या पावली मैदानातून बाहेर. मुकेशचा खेळ संपला. 17ला 3. तिसरा धक्का लागलाय. फार मोठी विकेट म्हणूया या मॅच मधली. अक्षरशः खेळाडू कक्ष थांबलाय, शांत झाला, कारण या खेळाडूची जिम्मेदारी, या खेळाडूचं टिकून राहणं, धावा जमा करणं फार महत्वाचं होतं. आणि मुकेश फसलाय म्हणूया लॉंग ऑफला. साधा सोपा कॅच. फिल्डर त्या ठिकाणी आय थिंक साईश आहेत. साईश यांना ऑन दी स्क्रीन पाहिलं. 2 बॉल 2 विकेट्स. बॉलिंग कमालीची करतायत ऋषी. दर्जेदार गोलंदाजी. लागोपाठ मिळालेल्या 2 विकेट्स. 17ला 3 विकेट्स आता पडल्यात. चिरणे संघ जेव्हा आम्ही प्रीमियर लीग साठी पोहोचलो त्यांच्याकडून आम्हाला हीच अपेक्षा होती की ते एकत्रित खेळतील, एकत्रित येऊन चांगला परफॉर्मन्स देतील. आणि जेव्हा तुम्ही 1 लाखाच्या स्पर्धेमध्ये उतरता तेव्हा तुम्हाला विभाजित टीमला एकत्रित यावं लागतं. आणि या सध्याच्या घडीला एकीचं बल फार महत्वाचं आहे. एकीची ताकद काही निराली असते. तुम्ही एकत्रित येऊन सामना जिंकू शकता आणि ते पाहायला मिळाले. 2 बॉल 2 विकेट. का तिसऱ्या बॉल वरती देखील तिसरी विकेट येईल? ऋषी तयार. हो, दबाव दबाव, अंडर प्रेशर. आणखीन एक डॉट बॉल. स्टंपच्या मागे स्वप्नील म्हात्रे यांना देखील आपण पाहू शकता. महाराष्ट्र केक चे सर्व
आणि विविध शाखा त्यांच्या देखील पाहायला मिळाल्या. व्यवसाय करणं फार महत्वाचं आहे. आगरी मुलगा जेव्हा व्यवसायामध्ये उतरतो ती देखील एक महत्वाची गोष्ट असते. शॉर्ट पिच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॉल आलाय डॉट. ऋषीच्या वरती फक्त एकच षटकार. बॉलिंग आवडली असेल तर चिरण्याची पाठीराखे टाळ्या होत्या. 2 विकेट्स 2 षटकांचा खेळ संपलाय आणि स्वर्गीय नितीन नाईक बाहुबली कोळी टीमची धाव संख्या फक्त आणि फक्त 3 बाद. धाव फलकावरती रन्स पाहायला मिळतात अवघ्या 17. ला 3 विकेट्स. रनची गरज आहे कोहली टीम. सध्या तरी थोडस धावफलक थांबवलंय. मैदानाच्या आतमध्ये धावफलक वेगानं पुढे करण्यासाठी आक्रमण करावं लागेल. सध्या येत सांगतायत तुफानाला पेलून बसलोय आम्ही. वाऱ्याची भीती आता मला वाटत नाही, कारण धावांची नितांत गरज कोहली टीमला. कोहली टीम जे काही करायचं असतं ते स्वतःच्या हिमतीवर करा, कारण गमतीवर ना दुनिया देखील टाळ्या वाजवते. त्यामुळे आता या मॅच मध्ये स्वबलावर लढायचं. फक्त 18 बॉल आणि येणाऱ्या 18 बॉल मध्ये कमीत कमी 38-40 आणखीन जोडल्या तर चॅलेंज ठरतील चिरनेरच्या विरोधात, कारण गोलंदाजी कोहली टीम कडे देखील चांगली आहे, हे विसरून चालणार नाही. 17 ला 3 विकेट. 12 बॉलचा खेळ संपलाय. विवेक हातनोलकर आले तिसऱ्या ओव्हर मध्ये. राईट अप ओव्हर द विकेट. पहिला बॉल. ओ शॉर्ट पिच बॉल. हेच उत्तर देत आहेत. म्हणूया की तिखट मारा सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी चांगली आहे चिरनेर टीम, यासाठीच तर ते ओळखले जात आहेत. आणखीन एक डॉट बॉल. जसे डॉट बॉल येतील तसा दबाव वाढेल आणि सध्या तरी दबाव मित्र म्हणेल चांगलाच वाढलाय कोहली टीम. 13 बॉल 17 धावा. या ओव्हर मध्ये आणखीन एक विकेट कदाचित ती पुढच्याच बॉल वरती, कारण संगम भोईर आलेत. दुसरीकडे प्रफुल्ल नाईक हे खेळतात. धावाला त्यांना सावरायचं पण तो दबाव वाढला. विवेकनं दबाव निर्माण केला. शॉर्ट पिच बॉल. विकेटची चर्चा केली पण तो बॉल निघालाय थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या दिशेनं. मच निडेड बाउंड्री. धावांची गरज आहे आणि हा आलाय चौकार. महत्वाचा चौकार. टान्स बदलला. खेळाडूंना बाउन्सर मिळाला. अपर कट करण्याचा प्रयत्न आणि तिथे 4 धावा मिळाल्यात. कलात्मक क्रिकेट हे कौशल्य तुमच्याकडे असायला हवं. जिथे बॉल पडेल त्या मेरिट नुसार जाऊन खेळणं. सध्याच्या घडीला बरेचसे बॅट्समन अगोदरच ठरवतात की कुठे खेळायचं. फटका. गोलंदाज तयार विवेक. ओ इथे फटका फसलाय. कॅचची संधी. डीप मिड विकेट वेगाने सरसावलाय पण तो त्याच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल निघालाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक तैनात. आय थिंक 3 धावा पूर्ण केल्यात. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावेने धावफलक पुढे जाईल. रन्स पाहायला मिळतात आतापर्यंत 24 धावा धावफलकावरती. समोर पांदिवे गाव आहे आणि गावाच्या मधोमध अगदी बसलेले क्रीडांगण. अगदी JR लॉजिस्टिक पांदिवेचं ठिकाण. समोर यार्ड आहे आणि त्याच्याच सभोवताली असणारे क्रीडांगण. परंतु शनिवार रविवारी प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. उरण पूर्व विभागाची स्पर्धा म्हटल्यानंतर प्रेक्षकांची कमतरता कधीच नसते. आय थिंक गावदेवी कळवे संघ देखील खेळणार आहे या स्पर्धेमध्ये, त्यामुळे त्यांचे प्रेक्षक येतील आणि मोठी जी संघ देखील खेळेल, त्यामुळे या स्पर्धेमध्ये गर्दी वाढेल. पुढचा बॉल विवेक. समोर टाकलाय. समोर उडवलाय. बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. सहा धावा. ना कोई संघर्ष ना कोई तकलीफ. अरे तो क्या मजा है सीने में. बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब आग लगी हो सीने में. 30 ला 3 विकेट. 30 धावा धावफलकावरती. संघर्ष सुरू आहे कोहली टीमचा. त्यांना धावांची गरज आहे आणि सध्या बॅटिंग करतायत प्रफुल्ल नाईक. जोरदार अपील. LBW 3 स्टंपच्या मधोमध सापडलाय आणि इथे परतावं लागेल प्रफुल्लला. चौथा धक्का लागलाय टीम कोहली संघाला. 30 ला 4.
2.5 बॉलचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल बाकी आहे धावफलकावरती. 30ला 4 विकेट पडल्यात. महागणपती चिरनेरची भन्नाट स्टार्ट आणि जी गरजेची होती तशीच झाले. 30ला 4 विकेट. पुढची मॅच चला विनंती करतोय आम्ही. सांगडे आणि त्यांच्या विरोधात रायबादेवी रावे ब हा संघ खेळणार आहे. चला इनिंग ब्रेक मध्ये कॅप्टन तुम्हाला काही झालं तरी यावंच लागेल. सांगडे टीम आणि रायबादेवी रावे संघाच्या कॅप्टनला विनंती असेल. शेवटचा बॉल बाकी आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती विवेक हातनोळकर आता राऊंड द विकेट आलेत. मग ओव्हर द विकेट बॉलिंग करताना विकेट्स त्यांनी घेतली. पण तो समोर बॅट्समन आहेत युवराज पाटील. युवराज पाटील येत आहेत नवीन खेळाडू. पहिला बॉल त्यांच्या समोर. युवराज पाटील आले. युवराज चालले. युवराज विकेट क्रमांक 5. अर्धा संघ गुंडाळला इथे. बाहुबली स्वर्गीय नितीन नाईक स्मृती कोहली टीमला 5वा धक्का. क्रिकेट या गोष्टी अपेक्षित नाहीयेत तुमच्याकडून, कारण 5 षटकांची मॅच खेळताय हे विसरू नका. सेन्सेबल क्रिकेट, डाबाला पुढे नेणं, 1-2 धावेला देखील क्रिकेटमध्ये महत्व आहे. पण प्रत्येक बॉल तुम्ही षटकार मारण्याचा प्रयत्न कराल तर अशी अवस्था बनते. 30ला 5 विकेट आता पडल्यात. अर्धा संघ गारद केलाय आणि शेवटच्या 12 बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटच्या 12 बॉलचा खेळ. मैदानामध्ये एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक करूया. मिळालाय वेल्टर स्पर्धेबद्दल चर्चा. पांदिवे 11 पांदिवे टीम गाव लोकसंख्येने छोटे आहे, परंतु क्रिकेटच्या पटलावरती आमच्या नावाची दखल घ्यायला हवी खेळाडूंनी. यासाठी हे भव्य दिव्य आयोजन. माझे उपसरपंच चषक 2026 जेव्हा मी या स्पर्धेमध्ये पोहोचलो तेव्हा स्कूटी पाहायला मिळाली. सध्या तरी बऱ्याचशा स्पर्धांमध्ये नाईट फॉर्मॅटमध्ये देखील या गोष्टी पाहायला मिळत नाहीयेत, परंतु इथे आल्यानंतर डेच्या स्पर्धेमध्ये 1 लाख अमाऊंट असणाऱ्या स्पर्धेमध्ये इलेक्ट्रिक स्कूटी पाहायला मिळते. हे चांगलं आयोजन म्हणूया. स्पर्धेचा आपण विशेष कौतुक करतोय. प्रेक्षकांची देखील चांगलीच काळजी आयोजकांनी घेतली. समोरचा स्टँड आहे तिथे प्रेक्षक बसलेत, जेणेकरून आल्यानंतर त्यांना सावलीमध्ये बसून या मॅचचा आनंद घेता येईल आणि या प्रेक्षकांचा देखील बसण्याची व्यवस्था आयोजकांनी चांगलीच केली. काल या स्पर्धेमध्ये रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र शेठ गरज साहेबांनी आगमन केलं आणि त्यांनी देखील हा विषय छेडला की आपल्याला क्रीडांगणं टिकवून ठेवायची आहेत. क्रीडांगणं महत्वाची आहेत. तुम्हाला खेळण्यासाठी मैदान हवीत. सध्याच्या युगाला मोबाईलचं प्रचंड वेळ लागलाय. काही मुलांना तुम्ही विचारा की तू कुठे मॅच खेळतोस तर ते म्हणतात मी मोबाईल मध्ये मॅच खेळतो, पण तू ते बदलायला हवं. क्रिकेट मैदानी खेळ जेव्हा तुम्ही खेळाल तेव्हा तुमची फिटनेस चांगली राहील. तुम्ही स्वतःला सुरक्षित ठेवाल. फिट आहे तो हिट आहे. मॅच कडे वळूया. रोहित आलेत, ते देखील हिट आहेत कामगिरीसाठी. रोहित नारंगीकर राईट आर्म ओव्हर द विकेट न 4थं षटक. 30ला 5 विकेट. ओ टप्पा बॉल फटका फसलाय. बड्डे बॉय कॅच सोडली. हो इथे साधा कॅच. बॉल चाललाय सीमा पार. रन्स मिळतील 4. चार धावा मिळतात धावफलकावरती. 4 धाव्यानं 34 धावा धावफलकावरती लागल्यात. 5 खेळाडू बाद. ऍक्शन रिप्ले मध्ये किती साधा सोपा कॅच होता. सुजल त्या ठिकाणी होते. सुजल कॅच व्हायला हवा होता. कारण अशा प्लॅटफॉर्म वरती या चुका अपेक्षित नसणार आहेत कॅप्टनला. 34ला 5 विकेट. बॅट्समन एकीकडे संगम भोईर 4 बॉल 11. मयूर कान्होजी यांना आपण पाहतोय. ओ मिस टायमिंग. चला मागील बॉल वरती चुकी झाली. आता साईश पोहोचलाय. फिल्डर डाऊन दी बॉल. आणखीन एक कॅच. 2 बॉल 2 कॅच सोडल्यात. सिंगल रन्स या बॉल वरती. खराब फिल्डिंगचा दर्जा उंच व्हावा लागतो चिरनेर टीम. यात चुका कराल तर काम कठीण बनेल. तुम्ही प्रतिस्पर्धी टीमच्या खेळाडूंना चान्स देताय, त्यांना खेळण्यासाठी आणखीन संधी देताय. फिल्डिंग कॅच सोडून चालणार नाहीयेत. साईश कडून अपेक्षा नव्हत्या. ओ दिशा विकेट किपरचं कौतुक करूया. आता चांगला बॉल पकडला आणि आउटफील्ड मागची फास्ट असते. काल देखील आपण हाच उल्लेख केला की मागच्या खेळाडूंना अलर्ट राहावं लागतं क्रीडांगणामध्ये. व्हाईट प्लस
1 रन वाईट रन्स आले. एका धाब्याने धावफलक 37 धाबा. 10 बॉलचा खेळ राहिलाय आणि येणाऱ्या 10 बॉल मध्ये महागणपती चिरनेरचे खेळाडू किती धाबा देतील हा देखील प्रश्न आहे. कमीत कमी धावसंख्येवरती रोखावं लागेल. पुढचा बॉल फुल टॉस बॉल. सोडलेल्या कॅच या मॅचचं चित्र पलटवू शकतात. बॉल चाललाय सीमा पार. उत्तुंग षटकार. कॅच टेन्शन वाढवलंय षटकाराला. 6 धाब्यानं धावफलक 40च्या पुढे जाईल. आय थिंक 43 रन्स 43 धाबा धावफलकावरती. अनेक सारे प्रेक्षक आपली मॅच पाहतायत. WTC च्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला सांगली टीम रिपोर्टिंग करा आणि रायबादेवी रावे टीमच्या कॅप्टनला विनंती आहे, कारण इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. एक कॅप्टन आला तर दुसरा नसेल तर त्याला टॉस दिला जाणार नाही. हो मागच्या दिशेनं बॉल एका हाताने अडवलाय. बॉलिंग खराब, लाईन लेंथ बिघडली, वाईट चेक रन्स. म्हणूया की साहिलनं बॉल अडवला नसता तर तिथे 4 आल्या असत्या. अगोदर विकेट किपरनं अडवला. इथे विकेटच्या मागे आणखीन एक चांगली फिल्डिंग. 44 ला 5 एक्स्ट्रा 1 रन. 3 बॉल मध्ये रोहितनं 14 धावा मोजल्यात. हा देखील एक चिंतेचा प्रश्न आहे महागणपती चिरनेर, कारण 14 धावा आल्यात मागील 3 बॉल मध्ये. क्रीडांगणामध्ये धावा बनतायत. पहिल्या मॅच मध्ये काल 70, दुसऱ्या मॅच मध्ये 70 71, तिसऱ्या मॅच मध्ये देखील तोच टार्गेट. आज जशी मॅचला सुरुवात झाली 72 धावा 73चं आव्हान दिलं आणि त्या धावा चॅलेंजिंग ठरल्या त्या खेळपट्टीवरती. त्यामुळे कमीत कमी इथे 44 आहेत. 9 बॉल शिल्लक आहेत. आपण अपेक्षा करूया 65 66 धावा. एवढ्या धावा तरी बनायला हव्यात येणाऱ्या 9 बॉल मध्ये. पुढचा बॉल रोहित. अगोदरच पिक झाले, अगोदरच बॅट फिरली. वेट अँड वॉचची भूमिका महत्वाची असते. थांबणं गरजेचं होतं या बॉलवरती. खेळाडूंना अगोदरच आक्रमकता दाखवली आणि डॉट बॉल निर्धाव चेंडू. जसे डॉट बॉल येतील तशा धाबा वाचणार आहेत महागणपती चिरनेर. 44 ला 5 विकेट. अर्धा संघ जरूर गारत गेलाय, पण तो टेनिस क्रिकेट असं आहे जिथे कुठल्याही क्रमांकावरती फलंदाज पाठवा. ग्रामीण क्रिकेटचे खेळाडू 10व्या क्रमांकाचा देखील खेळाडू षटकार मारतो. इथे फटका फसलाय. मिड विकेटचा खेळाडू फिल्डर डाऊन दी बॉल. टिपलाय कॅच. विकेट क्रमांक 6. ला 6 विकेट रावे संघाचे कर्णधार पोहोचलेत. सांगली टीम लक्ष असू द्या. तुमच्या माहितीसाठी आम्ही कळवू इच्छितो की आता फक्त 7 बॉल राहिलेत आणि टॉस साठी तुम्हाला पोहोचावं लागेल. कारण आम्ही कालपासून हाच उल्लेख करतोय की उरणच्या क्रिकेटला बदलवायचं आम्ही स्वप्न पाहिलंय. आणि उरणचं क्रिकेट बरेचसे जिथे जिथे आम्ही पनवेल उलवे विभागामध्ये जातो तेव्हा तेव्हा म्हणतात की तुमच्या विभागामध्ये स्पर्धा किती लेट होतात. आणि तो चला ते चित्र बदलायलाच हवं. लवकरात लवकर आपण पोहोचा. उरणच्या क्रिकेटचा दर्जा क्रिकेटरना कळू द्या. लेग स्टंपच्या दुरून चाललाय कदाचित. पंच वळतायत. व्हाईट बॉल डेफिनेटली एक्स्ट्रा रन. 45 रन्स 45 धावा. 45 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. सांगली टीमचे कॅप्टन. 7 बॉलचा खेळ राहिला. या ओव्हर नंतर एक शेवटचं षटक असणार आहे. आपण लवकरात लवकर या. रोहित येत आहेत. शेवटचा बॉल. बरेचसे चेंडू त्यांना फेकावे लागलेत. इथे फटका चांगल्या. डीप कव्हर मध्ये बॉल चाललाय बाउंड लाईनच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक धावतायत. 2 पूर्ण केल्यात. तिसऱ्या धावेचा पलटवार. 3 धावा तेवढ्याच जलद गतीनं पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हरच्या अखेरीस 6 खेळाडू बाद. 48 धावा. टीम स्वर्गीय नितीन स्मृती बाहुबली कोहली टीमची धावसंख्या 48 ला 6.
फिल्डिंग लावून घ्या. असं नाही की फक्त 6 मॅचेस जरूर होतील, परंतु त्याही वेळेच्या अगोदरच व्हायला हव्यात, कारण उद्याच्या नियोजनाच्या आयोजकांना तयारी करता येईल. त्यामुळे विनंती करतो चिरनेर टीम अनाउन्समेंट करतो, कॉल पुन्हा एकदा तुम्हाला, फिल्डिंग लावून घ्या. साईश करण आयोजक आम्हाला सूचित करतात, वेल वाढतो तुमच्या मुले, फिल्डिंग लावून घ्या. पण 5वं षटक आहे, अंतिम षटक. 48ला 6 विकेट. 2 सामने जिंकत पुढे जाईल तो संघ सोमवार येईल खेळण्यासाठी. कालच्या दिवसामध्ये सुरुंगपाडा संघ जिंकलाय आणि जरीमरी कोपटे 2 उरण तालुक्यातील संघ सुपर 8 मध्ये दाखल झालेत. त्यामुळे एक दिवस एक्स्ट्रा आयोजकांनी या स्पर्धेमध्ये निर्माण केला, देखील कौतुक करूया आयोजकांचा. आणि जेणेकरून स्पर्धेची खासियत 5 षटकांचेच मॅच व्हायला हवेत, सुरुवातीपासून 5 मॅच. काल सुरुंगपाड्याच्या खेळाडूंची अपेक्षा होती की ती शेवटची मॅच, परंतु आयोजकांचा तो कॉल चांगला पाहायला मिळाला की तुम्ही रविवारी या, रविवारी पहिली मॅच खेळून जा. 5च ओव्हर्स होतील प्रत्येक दिवसामध्ये, सुरुवातीपासून 5 ओव्हरच्या मॅच. सर्रास त्या गोष्टी अरुचिक कमी पाहायला मिळतात. जर तुम्ही आय थिंक 10,000 पेक्षा जास्त फी भरताय तर खेळाडूंच्या देखील याच अपेक्षा असतात की कमीत कमी 5 ओव्हर खेळायलाच हव्यात, मिळायलाच हव्यात 5 ओव्हर. आणि बऱ्याचशा गोष्टी आपण पाहतो, कधी कधी फायनल 1 ओव्हर, कधी कधी दिवसा होणाऱ्या स्पर्धेमध्ये 3 बॉल, एका बॉलची मॅच. चिरनेर टीमला कंपायर्स कॉल देतात. चिरनेर टीम पेनल्टी दिली जाईल, लास्ट कॉल. आम्ही देखील 4 वेळा उल्लेख केला चिरनेर टीम, वेल तुम्ही जास्त घेत्या. जरी 6 सामने खेळवायचे असले तरी स्पर्धा जर 4 ला आटपली तरी देखील आयोजकांना तो आनंदच आहे. पहिला बॉल डॉट बॉल, निर्धाव चेंडू. डॉट बॉल महत्वाचे आहेत, निर्धाव चेंडू येतील तसा प्रेशर वाढेल. आणि डेथ ओव्हरचं षटक आहे, लास्ट ओव्हर. 48ला 6 विकेट पडल्यात. सांगलीचे कॅप्टन येतात, या लवकर, 5 बॉलचा खेळ राहिला. यावेळीचा बॉल पुन्हा एकदा सोडला, पण तो आता पंचांनी इशारा दिला वाईट बॉल. अंपायर्स आपण पाहू शकता, श्याम मोकाशी यांना आपण पाहताय आणि प्रणय पाटील. श्याम मोकाशी यांचा समोर बंगला आपण पाहतोय. वरती गेलात तर येत्या काही दिवसामध्ये मोठा स्विमिंग पूल, हायफाय लाईफ जगायची तर हायफाय. श्याम मोकाशी जे सध्या पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. काल आम्ही तिथे पोहोचलो त्यांच्या घराजवळ तेव्हा. चला इनिंग ब्रेक मध्ये टॉस करू आपण. वर्तक सर आज देखील जोडलेत आमच्या समेत. प्रत्येक 5 दिवस हे प्रेम आहे त्यांच्यावरती या उरण पूर्व विभागातील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न का, तिसरी देखील रनआउटची संधी आहे, खेळाडू होतील. हो, धाव बाद. प्रयत्न प्रचंड केले खेळाडूंना, पण फायनली विकेट मिळेल, धक्का लागलाय 7वा. तसाच दम बॅट्समनला देखील लागला तिसरी धाव घेत असताना. अगदी त्यांची रिॲक्शन पाहायला मिळाली, थकले पूर्णपणे. तिसरी धाव घेत असताना असं वाटलं की आता पडतायत की काय, पण तो बॅलन्स चांगला राखला त्यांनी. ऍक्शन रिप्ले मध्ये हा बॉल पाहायला मिळाला, थ्रो चांगला आला आणि तदनंतर ही रनआउटची विकेट. प्रयत्न पहा, खेळाडूचे प्रयत्न, हो जीवाच्या आकांताने. सुरुवातीला असं वाटलं की आता पडतील, पण तो राखला बॅलन्स आणि 2 धावा पूर्ण. 51 पर्यंत पोहोचलेत फायनली. 4 बॉलचा खेळ बाकी आहे, कमीत कमी 10-12 रन्स 4 बॉल मध्ये. लेफ्टी बॅट्समन ब्लाइंड स्ट्रोक, जोरदार बॅट फिरवली, पण तो आक्रमण करण्याचा प्रयत्न असफल राहिला. डॉट बॉल. 51ला 7 विकेट. आज गोलंदाजांची देखील चर्चा करूया आपण. मगाशी नशीब नाईकनं पहिलं षटक एका धावेचं काढलं, परंतु रोहित गरज जसा आला त्यानं मेडनच हा षटक हाताळलं. डावखुऱ्या आताच्या गोलंदाजांना का साथ मिळते खेळपट्टीवरती. काल अलंकार दांडेल, आज रोहित गरज आणि तदनंतर आलाय साहिल ठाकूर. 4 बॉल मध्ये फक्त 3च धाबा. कमालीची डेथ ओव्हरची बॉलिंग. 51ला 7 विकेट. चिरनेरचे पाठीराखे खुश झालेत आता, कारण रन्स येत नाहीयेत या ओव्हर मध्ये. यावेळी ऑफ स्टंपच्या बाहेर जाण्याचा बॉल पाहायला मिळाला, व्हाईट बॉल. खरोखर लेफ्टी गोलंदाज चाललेत म्हणूया आपण, चांगली बॉलिंग त्यांची पाहायला मिळाली. डावखुरे आताचे गोलंदाज टीम मध्ये फार महत्वाचे असतात आणि अशी ती बॉलिंग जेव्हा साकारतात ना, तेव्हा टीमला विजयाच्या दिशेने ते नेत असतात. 52 धावा. फटका चांगला आलाय, बॅट मधून आवाज आला कडक, बॉल सीमा पार. इट्स अ मॅक्सिमम षटकार.
काल कसोटीचा आहे पण तू त्या कसोटीला सांगा वारसा संघर्षाचा आहे. सुरुवात खडतर पण तू शेवट निरोप चांगला द्यायचा आहे. षटकार आल्या चला बॉल द्या बॉल. आमचे बॉल बॉय क्रिश यांना पाहू शकताय बॉल बॉयच्या भूमिकेमध्ये. धावफलकावरती 58 धावा लागल्यात. 7 खेळाडू बाद 58 धावा. सांगलीचे कॅप्टन पोहोचलेत आणि त्याचबरोबर आई रायबादेवी राबे संघाचे कर्णधार देखील. दोन्ही संघांचे विशेष स्वागत आहे. उरण पूर्व विभागातील तुम्ही पानदिवे गावामध्ये आलात त्याबद्दल आपला मी सर्वप्रथम ऍज अ पाहुणे म्हणून स्वागत करतोय. आणि जशी इनिंग ब्रेक होईल आपण टॉस करू. साहिल ठाकूरचा शेवटचा बॉल. 58 तर बनल्यात का 60च्या पुढे जातील. ओ स्विंग अँड मिस बॉल येईल डॉट. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ संपलाय. खेळाडू होतील आउट. विकेट आले 8वी 58 ला 8 विकेट. आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये स्वर्गीय नितीन नाईक बाहुबली कोहली टीमने धावा काढल्यात 58. आणि या मॅचला जिंकण्यासाठी 59 काढाव्या लागतील महागणपती चिरनेर टीमला. आणि करूया टॉस जिथे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जॉईंट होतील सुनीलजी वर्तक सर. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता टॉस. काल देखील आम्ही रुचिक हा उल्लेख केला की टॉस फार महत्वाचा आहे. आयुष्यामध्ये असतात संघर्षाच्या वाटा, समुद्रामध्ये तरंगतात तुफान लाटा आणि तिथे झाला वर्तक सर पोहोचण्या अगोदर छापा आणि काटा. टॉस अगदी चर्चेचा राहिला. तिकडे टॉस जिंकला आई रायबादेवी राबे संघाने टॉस जिंकला आणि राबे संघात निर्णय अंमलात आणा. फिल्डिंग करण्याचा त्यांनी पेंडिंग आहे. डिसिजन पेंडिंग घेतलाय निर्णय. परंतु जशी मॅच संपेल जो काही निर्णय असेल तो स्वीकारून आपण मैदानामध्ये उतराली अपेक्षा आम्ही तुमच्याकडून करतो. महागणपती चिरनेर लक्ष असू दे 59 काढायचे आहेत 30 बॉल मध्ये. येणाऱ्या 30 चेंडू 59 धाब्याची आवश्यकता. साईश म्हणत होते की किती घाई करता आमच्या मागे. पण तो साईश स्पर्धेला शिस्त लावायची यासाठी आम्ही वारंवार उल्लेख केला. कारण कधी कधी मग खेळाडू म्हणतात की कॉमेंटेटरला कुठली घाई झाली. पण तो असं नाहीये. स्पर्धेची शिस्त फार महत्वाची आहे स्वप्नील दादा. त्यामुळे आम्ही ह्या सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवल्या. 30 बॉल 59 पाठलाग करूया. कमेंट्री बॉक्स मध्ये बदल जॉईंट होतील सुनीलजी वर्तक सर. धन्यवाद संयम सर. नाणेफेक जिंकल्यानंतर खरं तर 2 संघांना काही सूचना द्यायच्या होत्या. त्या सूचना ऐकून घ्यायच्या आहेत. तुमचा 12वा प्लेयर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये कंपल्सरी ड्रेस कोड मध्ये असावा लागेल. पाणी घेऊन फक्त 12वाच प्लेयर जाईल आणि एकच तुम्हाला रिव्ह्यू असेल अशा प्रकारच्या काही सूचना आहेत. बीमर आणि रनआउट. बीमर आणि वाईडला नाही. बीमर आणि रनआउट. अंपायर्स कॉल त्यांना ते करू शकतात. त्यांना सर्व प्रकारचा अलाउड आहे. त्यांच्या मनामध्ये जर शंका असेल तर वळूया सामन्याकडे. सामना रंगतोय. अर्थातच बाहुबली नितीन एलिबन कोहली विपक्ष महागणपती चिरनेर. अर्थातच या 2 सामन्यामधील पहिली इनिंग पहिलं सत्र संपतोय. चिरनेर संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि आमंत्रित केलं होतं. स्वर्गीय बाहुबली नितीन एलिबन कोहली या संघाला आमंत्रित केलं होतं प्रथम फलंदाजी करताना. अठ्ठावन्न धावा काढलेल्या आहेत. 59 धावांचं विजयासाठी उद्दिष्ट असेल चिरनेर संघासमोर. खरं तर चिरनेर संघाचं क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालं. आपण पाहिलंय की चौथ्या षटकामध्ये जवळपास 2 झेल साध्ये आणि सोपे झेल सोडले गेले. ज्या झेलवर एक चौकार आणि एक दुहेरी अशा प्रकारे 6 धावा. म्हणजे नक्कीच जर 58 धावांचा विचार केला तर 58 मधून ह्या 6 धावा वजा केल्या असत्या तर 52 या धावा संख्येपर्यंतच कोहली संघ पोहोचू शकला. परंतु एक दुर्दैवरित्या हे झेल टिपले गेले नाहीत आणि त्याचा फायदा कोहली संघाला मिळाला.
वळूया आता ह्याच कोळी संघाला गोलंदाजी करताना कितपत यश प्राप्त होतंय की त्याच चेस जे आहे लक्ष्य आहे तेही पोहोचू शकतोय. आपण पाहतोय WTC च्या माध्यमातून एक शानदार प्रक्षेपण, क्लिअरिटी खूप, आणि म्हणूनच आतापर्यंत अगदी आमचे रुचिर सर यांच्या माध्यमातून केवळ लाईव्ह प्रक्षेपणच नव्हे तर अनेक खेळाडूंच्या बद्दल, त्यांच्या खेळाविषयी, त्यांच्या संघाविषयी खूप काही माहिती, खूप काही आम्हाला शिकाव्यास मिळते, माहिती मिळते. अगदी आकडेवारी देखील मिळते. दादर संघाबद्दलची देखील आकडेवारी त्यांच्याकडून मिळाली की दादर संघ या पूर्व विभागामध्ये खेळताना सहसा पहिला सामना कधीही हारलेला नाही. परंतु बाजूला असलेल्या एक आमच्या चाहत्याकडून ऐकायला भेटलं की काल देखील 70 धावा इथं चेस झाल्या नव्हत्या पहिल्या सामन्यामध्ये, आणि आज देखील 70 धावा पहिल्या सामन्यामध्ये चेस झालेल्या नाहीत. अर्थातच 72 धावा होत्या, परंतु 2 धावा पॅनलाइज केल्या होत्या. सामना रंगतोय चिरनेर विपक्ष कोल्ही अशा या दोन संघांमध्ये. चिरनेर संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये. साहिल चव्हाण एक आकर्षक विस्फोटक फलंदाज आणि नॉन स्ट्राईकला आहे अष्टपैलू खेळाडू ऋषी नारंगीकर. अगदी लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण करणारा दर्जेदार चिरनेरचं नाव या केवळ उरण पनवेल नव्हे तर संपूर्ण रायगडमध्ये पोहोचवणारा हा खेळाडू. उरण प्रीमियर लीग मध्ये आपल्याला या वर्षीच्या खेळामध्ये साहिल चव्हाणची विस्फोटक फलंदाजी पाहाव्यास मिळाली. तोच साहिल चव्हाण अगदी डावखरा फलंदाज. पहिल्या चेंडूवर अगदी चेंडू पूल केला जातोय, येतोय हा पहिल्या चेंडूवरचा दणदणीत असा महागणपतीला वंदन करणारा पहिला षटकार. पर्व 4 मध्ये माझ्या संघात देखील हा खेळाडू होता, तोच साहिल चव्हाण. आणि गोलंदाज मुकेश नाईक. लेदर क्रिकेट मध्ये एक अगदी चांगल्या प्रकारे खेळ करणारा हा खेळाडू पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होईल की काय असं वाटत असताना क्षेत्ररक्षक थोडासा फंबल होतोय, येतोय ही दुसरी बाउंड्री, अर्थातच षटकारानंतर येणारा दुसऱ्या चेंडूवरचा चौकार. 59 धावांचा पल्ला पार करत असताना जवळपास 12च्या सरासरीनं गरज असताना पहिल्या 2 चेंडूमध्ये 10 धावा. आता मात्र पुन्हा एकदा येतोय आमच्या समालोचन क्षेत्राच्या बाजूला दुसरा षटकार, या इनिंग मधला दुसरा षटकार. देखील अशा प्रकारचे बरेचसे संघ आज देखील तशा प्रकारची सुरुवात दादर संघानं केली होती. एक चांगली धावसंख्या जर धाकटीजोई संघाची पाहिली तर पहिल्या षटकामध्ये केवळ 1च धाव आली होती. पाहूया पुन्हा एकदा सामन्याकडे बोलूया. पॉइंटच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण होते, थ्रो देखील तितकासा चांगला, अगदी छोटासा हा क्षेत्ररक्षक आपल्याला पाहाव्यास मिळतोय, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. बाहुबलीचा मुलगा असं आम्हाला देखील आमच्याकडून, आमच्या रुचिर दादाकडून बरीचशी माहिती मी यापूर्वीच सांगितलं की वीर, बाहुबलीचा मुलगा वीर, अगदी चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. आणि अशा प्रकारच्या पुन्हा एकदा आता मात्र येतोय ऋषी नारंगीकरच्या बॅट्स मधून निघालेला हा षटकार आणि स्वतःच खातं उघडलं जातोय. संघाची धावसंख्या पहिल्या षटकामध्ये झपकन वधारताना दिसते. धावसंख्या 23.
स्फोटक फलंदाजी आपल्याला पहिल्या षटकापासून सुरुवातीपासूनच पाहाव्यास मिळते. अर्थातच साहिल चव्हाण 2 षटकार 1 चौकार आणि ऋषी नारंगीकर 1 षटकाराने स्वतःचं खातं उघडतोय. साहिल चौकान 27 धावा म्हणजे आतापर्यंत हे दुसऱ्या दिवस काळ आणि आजपर्यंत सर्वात महागड हे षटक. मला तर वाटते 23 धावा आल्या होत्या ना. पाहायचं आहे झेल आहे, झेलच्या खाली क्षेत्ररक्षक पोहोचतोय की नाही. नो मॅन लँड मध्ये हा झेल पडतोय. 2 धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत. अगदी आतापर्यंत या षटकामध्ये अजूनही हा शेवटचा चेंडू असावा. शेवटच्या चेंडूवर येत आहेत 2 धावा आणि षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर अगदी कोल्ही संघानं उभारल्या होत्या 11 धावा आणि त्या 11 धावांच्या मोबदल्यात 1 सफलता मिळाली होती चिरनेर संघाला. परंतु या षटकामध्ये मात्र तब्बल 25 धावांची नोंद होते आणि 25 धावांच्या मोबदल्यात अजून चिरनेर संघाची एकही विकेट तंबूमध्ये परतलेली नाही. 59 धावांचं लक्ष आणि सुरुवात अगदी दमदार चिरनेर महागणपती संघाची. येत्या 22 तारखेला मोठा सोहळा, अगदी मोठा सण. अष्टविनायक क्षेत्रांपैकी जरी हे तीर्थक्षेत्र नसलं तरी अष्टविनायकातील काही तीर्थक्षेत्रालाही जितकी भाविक गर्दी करत नसतील तितकी गर्दी अगदी भक्तांची चिरनेरच्या महागणपतीच्या दर्शनाला होत असते. आमचं सौभाग्य की संयम सर 22 तारखेला निवेदनासाठी नितेश पंडित सर आमचे गुरुवर्य आणि त्यांच्या समवेत मी असेन. अगदी लेग एष्टीवरून जातोय असं वाटत असताना पंचांचा मात्र हात उंचावला जातोय. लेग बिफोरच्या स्वरूपात साहिल चव्हाण सारखा तगडा फलंदाज बाद. पहिली सफलता कोल्ही संघाला. धन्यवाद डीजे. जर कालच्या संघाच्या थोड्याशा हायलाइट्स पाहिल्या संयम सर तर कालच्या दिवसाच्या हायलाइट्स कालच्या दिवसामध्ये टोटल 57 विकेट्स गेल्या. त्यामध्ये बोल्ड 3, धावबाद 4, कॅच आउट 48 झाले आणि लेग बिफोरच्या स्वरूपात 2 विकेट्स. त्याचबरोबर कालच्या संपूर्ण दिवसामध्ये तब्बल 407 धावांची नोंद झाली. टोटल 6 षटकारांची अर्थातच 46 षटकारांची कालच्या दिवसामध्ये म्हणजे पहिल्या दिवसामध्ये नोंद झाली. टोटल 47 चौकारांची देखील नोंद झाली आणि तिहेरी धावा ह्या 7 वेळा या ठिकाणी धावून काढल्या गेल्या. तर दुहेरी धावा तब्बल 35 वेळा. टोटल 73 एकेरी धावांची नोंद झाली आणि निर्धाव चेंडू हे पूर्ण दिवसामध्ये 138 टाकले गेले. त्याचबरोबर वाईड चेंडू म्हणजे 25. वळूया सामन्याकडे. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू गुडघाट एक तमाशात एक येतोय. टीप मिड विकेटच्या डोक्यावरून येतोय दणदणीत षटकार. संख्या 31. अगदी ही जी मी आता आकडेवारी वाचली ही खरंच अर्थातच आमचे स्कोरर प्रितेश म्हात्रे मॅन फ्रॉम सार्डे यांच्याकडून ही आकडेवारी आमच्यापर्यंत पोहोचली. शानदार गुणलेखन. लेग एष्टीच्या बाहेरून जाणारा चेंडू. पंचांच्या मनामध्ये कोणताही संदेह नाही. अगदी निर्विवादपणे या चेंडूला खराब चेंडू म्हणून घोषित केलाय. सामन्यातील हा खराब चेंडू. या पद्धतीने धावसंख्येत एकनी अतिरिक्त एकनी भर पडते. धावसंख्या 32 वर. 59 धावांचं विजय उद्दिष्ट महागणपती चिरनेर संघासमोर. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू पुल करण्याचा प्रयत्न केला जातोय. लेग बाईटचा इशारा येतोय. पंच श्याम मोकाशी सर. संयम सर ज्या चषकाबद्दल आपण वर्णन केलं तो चषक
मागील अर्थातच स्वर्गीय मेघनाथ दादा मोकाशी यांच्या स्मृतीनिमित्त आयोजित केला होता आमदार चषकाचं आयोजन. मला स्वाभिमानाने सांगावं असं वाटतं की प्रथम क्रमांकाचा मानकरी माझा स्वर्गीय गोपाल वर्तक स्मृती 11 हा संघ ठरला होता गोवठणे. नवीन गोलंदाज युवराज, अगदी एक तगडा असा शरीरयष्टीचा हा गोलंदाज. क्रिकेटला साजेशी अशी शरीरयष्टी, परंतु शरीरयष्टी कशीही असो, अगदी क्रिकेट ज्याच्या नसानसामध्ये भरलेले आहेत अशा प्रकारचा हा खेळाडू पुन्हा एकदा एक मागील षटकाराची जर आपण पुनरावृत्ती पाहिली तर तशाच प्रकारचा हा षटकार पुन्हा एकदा आपल्याला पाहावयास मिळतोय. फलंदाज आहे ऋषी नारंगीकर. या षटकारासाठी काल आमचे दानशूर व्यक्तिमत्व अगदी बक्षिसांची खैरात करणारे सन्माननीय राजेंद्र दादा मात्र यांच्याकडून या षटकारासाठी तब्बल 400 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. तुम्ही घेत राहा, घेणाऱ्याचे फक्त हात मजबूत असायला हवेत. जोरदार अपील केलं गेलंय. राजेंद्र दादा काल देखील जवळपास 5,000हून अधिक कॅश प्राइजच्या स्वरूपात रोख रक्कमेचे बक्षीस दिली गेली. 7,000 रुपये, कारण संपवणारे त्यांचे हात होते. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे, म्हणजे काही दानशूर वृत्ती अनेकांनी देखील घ्यावी अशा प्रकारची अपेक्षा. गुडघा टेक, तमाशा देख, परंतु लेग बिफोरचं अपील पंचांनी मान्य केलेलं आहे आणि फलंदाज लेग बिफोरच्या स्वरूपात बाद. DRS देखील 1 वर्षामध्ये आपण देऊ शकू अशा प्रकारची सूचना आमच्या WTC चे रुचिर दादा यांच्याकडून येतोय. अशा प्रकारच्या बऱ्याचशा काही प्रगती या लाईव्ह प्रक्षेपणामध्ये होत आहे. आज देखील काल मी दादांना म्हटलं की स्वर्गीय अनिल स्मृती जय हनुमान गोवटणे इतकं लांब लचक नाव लिहिण्यापेक्षा स्वर्गीय अनिल स्मृती गोवटणे लिहा. तेव्हा त्यावेळी रुचिर दादांनी सांगितलं होतं की आता स्पेस आहे, आपण संघाचं जितकं लांब नाव असेल तितकं नाव देखील आपण टायटल देऊ शकतोय. ऋषी बाद. धावसंख्या 39. फक्त 20 धावांची गरज असेल. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 39. 20 धावांची गरज म्हणजे टोटल टार्गेट आहे 59 धावांचं. कोहली संघाच्या गोलंदाजाला अगदी आपल्या कोटातील जी ज्यांच्याकडे अस्त्र असतील ती अस्त्र वापरावी लागतील. नक्कीच नवीन फलंदाज येतोय राकेश फुंडेकर. उरण प्रीमियर लीग पर्व 3 मधील माझ्या संघातील हा खेळाडू अगदी एक प्रेक्षणीय झेल कीपरच्या मागे राकेश दादांनी टिपला होता. आजही तो झेल स्मरणामध्ये आहे. आवऱ्याच्या प्रतीकनं देखील एक प्रेक्षणीय असा झेल. आज देखील बादलचा प्रेक्षणीय झेल म्हणजे या स्पर्धेतला अगदी वाईटचा इशारा येतोय. त्याचबरोबर हाईटची वॉर्निंग देखील गोलंदाजाला दिली जाते. धावसंख्या 40. फक्त 19 धावांची गरज असेल. 18 चेंडू आणि 19 धावांची गरज. हा चेंडू अप्रतिम असा फटका मारला गेलेला आहे. फटक्याच्या खाली अगदी क्षेत्ररक्षक कोणतीही चूक नाही. इथं मात्र विवेक हातनोलकरला तंबूमध्ये परतावं लागेल. समीर भोईर अप्रतिम असा झेल टिपला जातोय.
मॅडीचे शिष्य असल्यासारखं संगीत. संयम सर काही क्षणापूर्वी आपण सांगितलं होतं वातावरण तापलंय, कारण काल आईची गाणं ऐकाव्यास भेट होती, आज मात्र मिश्र संगीत. संगीत ही अशी एक गोष्ट आहे की जी कानातून जाऊन सरळ हृदयाला थेट भिडते, ते संगीत. आणि या संगीताच्या माध्यमातून अगदी प्रेक्षकांची क्रिकेटच्या माध्यमातून देखील मन रिजवली जातात, तशा प्रकारची संगीताच्या माध्यमातून देखील. फर्स्ट एड बॉक्स द्या. काय विवेक लागले? चला सामन्याकडे वळूया. आणि हा येतोय स्ट्रेट ड्राईव्ह, वन बॉल सीमापार चौकार. क्रिश ठाकूर, क्रिश मधुकर ठाकूर समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. बॅग घेऊन यायचं आहे. अगदी मला तर पाणी धावत धावत घेऊन जायची, ज्यांचा उल्लेख समालोचकांनी देखील, कारण क्रिकेटचं हे भविष्य आहे असं केला होता, तशा प्रकारचं आज देखील आवड आहे अशी मुलं असणं गरजेचं आहे. तर वळूया सामन्याकडे. सामना रंगतोय. धावसंख्या सध्या धाव फलकावर पाहाव्यास मिळते 45. 59 धावांचं विजयासाठी उद्दिष्ट आणि त्यातील 45 धावांचा टप्पा पार केलेला आहे चिरनेर महागणपती संघानं. अगदी गोलंदाजी देखील टिचून करावी लागेल, क्षेत्ररक्षण देखील भक्कम करावं लागेल. राकेश फुंडेकर यांच्या बॅट्स मधून निघालेल्या ह्या चेंडूवरच्या 2 धावा, धावसंख्या 47. अगदी 14 चेंडू आणि 12 धावांची गरज असेल. समीकरण सोपं असलं तरी ते जड किंवा अवघड करण्याची कला अगदी गोलंदाजाच्या गोलंदाजीमध्ये असू शकते. तशा प्रकारची गोलंदाजी, तशा प्रकारचं क्षेत्ररक्षण होणं गरजेचं आहे. झेल आहे की येतोय षटकार, अगदी शरीरयष्टीला साजेसा हा येतोय दणदणाता षटकार. पंदिबे 11 पंदिबे आयोजित अर्थातच ऍडव्होकेट अविनाश ठाकूर यांच्या स्मरणार्थ माजी माफ करा यांच्या असू दे वय वाढलं जाईल असं म्हणूया आपण. कदाचित एखादी खोटी गोष्ट ऐकायला मिळाली की वय वाढलं असं म्हणतोय, तशा प्रकारे म्हणूया. माफ करा, दिलगिरी व्यक्त करतोय. ऍडव्होकेट अविनाश ठाकूर यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा आणि आयोजन अर्थातच माजी उपसरपंच चषक 2026. धावसंख्या 2. या 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या वाढते, वधारली जाते. धावसंख्या 55. फक्त 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 4 धावांची गरज. 4 धावांची गरज आहे. चिरनेर महागणपती विजयाच्या उंबरठ्यावर. खरं तर आव्हान प्रत्येक सोपं करण्याचं काम या फलंदाजांच्या माध्यमातून सुरुवात चांगली केली गेली, कारण सुरुवातीच्या षटकामध्ये, पहिल्या षटकामध्ये तब्बल 25 धावांची नोंद झाली आणि तिथंच विजयासाठी आगेकूच अगदी या महागणपती चिरनेर संघाची सुरू झाली. तीच घोडदौड अगदी पुढील प्रत्येक षटकामध्ये, कारण दुसऱ्या षटकामध्ये देखील चांगल्या प्रकारची धावसंख्या आली. तिसऱ्या षटकामध्ये देखील चांगल्या प्रकारची धावसंख्या आली. 4 धावांची गरज आहे. अगदी लॉंगांच्या क्षेत्रामध्ये चेंडू फील्ड होईपर्यंत 1 धाव, फक्त 3 धावांची गरज आहे. समोर असेल तो
फलंदाज राकेश फुंडेकर, ज्याच्या बॅट्स मधून अगदी 2 चेंडूंपूर्वी षटकार आणि तदनंतर 2 धावा या तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या म्हणजे 5व्या आणि 6व्या चेंडूवर आल्या होत्या. 3 धावांची गरज विजयासाठी महागणपती चिरनेरला. झेल होतोय की षटकार नाही, क्षेत्ररक्षक पाहत बसलेला, याचा अर्थ षटकार. आणि या षटकाराने महागणपती चिरनेर अगदी 1 षटक आणि 4 चेंडू राखून म्हणजे 10 चेंडू राखून विजय प्राप्त करतोय. अभिनंदन महागणपती चिरनेर. त्याचबरोबर कोल्ही संघाला देखील पुढील सामन्यासाठी पुढील त्यांच्या खेळासाठी शुभेच्छा असतील.